खाशील का हाय का टेस्ट मस्त कडक भरला बघ त्यांनी पण. हा दे याला दे बाबा कडकला दे. आता कुठंच नाही काढायचा बस झाला. कसं आहे आपण ब्लॉग जर बनवतोय ना तर लोक आपल्याला बघायला किंवा आपला जो कंटेंट आहे डेली ब्लॉग ट्रॅव्हलिंग डायरेक्ट आपला जो कंटेंट आहे लाईफस्टाईल ते बघण्यासाठी लोक आली पाहिजे. नको ते व्हिडिओ तू सिद्धू पाहिजे आमचा व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ नको काढू. तुला 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 पहिला टाकणार. तर हे बघा आता ते सगळे लोक चाललेत. काल पूर्ण नागेश्वरच्या यात्रेचा तुम्ही आता ब्लॉग बघितलाच याच्या आधीचा व्हिडिओ. आणि आता कसं असतं ते इथून नागेश्वरची यात्रा झाली ना की तिथून म्हणजे नाग आणतात आणि तो पूर्ण आपला कणकेश्वरला आपलं जे शंकराचं देवस्थान आहे तिकडून येतात आणि संध्याकाळी परत तिकडून नागोबा येतो आणि म्हणजे घेऊन येतात आणि परत आवासला राहतो. म्हणजे जे कालचं जे यात्रेत तुम्हाला ते देऊळ दाखवलं तिथे तर असं सगळं असतं. त्यामुळे आता ते घेऊन चाललेत परत संध्याकाळी घेऊन येतील. आणि आज आहे कणकेश्वरची यात्रा त्याच्यामुळे आज आणि उद्या आता बघूया यांचं चाललेलं की आज संध्याकाळी जाऊ म्हणून. आता मेन विशेष कसा आहे माहिती आहे का तर मी चाललो आली बघा मला थोडंसं काम आहे. तिकडून आलो की व्हिडिओ जे अजून काम आहे ते 4-5 व्हिडिओ द्यायचे त्यांना बनवून 6 वाजेपर्यंत. ते झालं की परत संध्याकाळी करायचं क्लास आणि ते आटपून परत मग जायचं काय होतंय सगळ्या गोष्टी त्या करायच्या तशा. तर असं सगळं सोडून आहे. बघूया कसं होतं. गेलो तर पूर्ण तुम्हाला तो व्हिडिओ आता काल बनवला तसा तिकडे पूर्ण व्हिडिओ बघायलाच भेटेल. आम्ही सगळेजण असलं ना की कशी ती मजाच वेगळी येते. मजा म्हणजे एकदम मजा वेगळी येते. कारण ग्रुपमध्ये कसं हसी मजाक करत म्हणून मी तुम्हाला सांगतो नेहमी माझं नेहमी बोलणं तेच असतं की ज्यांच्या लोकांसोबत बॉन्ड बनतो ना त्यांच्यासोबतच ज्या ठिकाणी जातो तिकडली मजा घेता येते. ज्या लोकांसोबत बॉन्ड बनत नाही ना तिथं वाटत लागते काय ना उपयोग अशा लोकांसोबत पुढे जाऊन. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण असं की मजेत असते. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर चला आता जाऊन येऊ पहिला अलिबागला. आता काही जास्त मला तिकडून दाखवत नाही संध्याकाळचं होणारच आहे प्लॅन. त्याच्यामुळे जाऊया तिकडच्या यात्रेला. आता सुरुवात झालेलीच आहे त्याच्यामुळे करूया धमाल. ओके Later that same evening. आता हे बघा जेवलं बसलोय. आमलेट चपाती. काय झालं आता हे लोक बनवते मंडपाच्या ऑर्डर त्यांचं आटपलं ते आले. आणि मी पण गेलो कराडच्या क्लासला क्लास केला केस कापले कारण उद्या परत आहे हळद आणि परवा लग्न ते ऑर्डर आहे तिकडे आता सकाळी भेटणार नाही. आणि यात्रेला जायचं तो मागाशीच पण आता जवळपास 9:15 झाले त्याच्यामुळे बोललो जाणार येणार कधी परत जेवणार कधी. तर काल बाहेर झालं त्यामुळे आज बाहेर नको त्यामुळे तो जेवायला किती 15 मिनिटं लागत नाही जेवू आणि मग जाऊया. मग बघू का असं. आता पहिला दिवस आहे उद्या तर दुसरा दिवस आहे. नाग येऊन गेला ना मग मी हा का ना आला अजून ना आलं. ते सकाळचे गेले ना ते अजून रिटर्न आलेत ना ते आता परत इकडे येतील ते आवाज जातील. तो पण मोठं होतं इथे थांबतात नंतर सगळं ते प्रसाद वगैरे होतं थोडं सगळं बरंच काय असतं बरेच जण सगळेजण. पण आता आम्ही आता ह्यांचा बघू निघालेत की नाही. मी आलो आटपलो फ्रेश झालो जेवूया आणि जाऊया आता परत तिकडे. हे बघूया सगळं तिकडचं मावळचा पहिला दिवस आहे आहेत नाही आहेत गर्दी आहे काय आहे सगळ्या गोष्टी. हे बघा समोर तिथून हे आले तिथे सकाळी जाताना असे आले इकडून इकडे गेले पूर्ण फिरून तिकडे जरा लाईट लावू. हे चला गौरव आता हे इकडून आलेत. आता इथं सगळे पाया वगैरे पडतील. इथं तिथे ठेवतात सगळं उतरवतात परत सगळे जण येऊन पाया पडतात आणि मग परत जाईल आवासला. असा सगळा प्रवास सगळी नाही बघा जमलेत ते. हे बघा सगळेजण काढला गौरव पण निघाला हे लोक पण निघाले. जाऊया आता. एवढे जण जमलेत तिकडून पासून सगळे जण जमलेत. तेव्हा तिकडे पलीकडे पण आहे सगळे जण. हे बाबा चला कसं काय आईला माया मी ट्रॅकवर आलो मग चलो कागद गोळा करायला काय. हो आता कागद गोळा एक वर्ष आठवतंय गेलो असेच शेवटला घेऊन आरामात 10ला काहीतरी पोहोचलो आणि फक्त यात्रा संपली तिथून. ठीक आहे बघूया आता. तर आता आहे ना हे बघा इथं पोहोचलोय आम्ही आणि काय केला विषय इकडे कुकोशकूच्या बाजूला इकडे गाडी ठेवली आणि हा यांचा रस्ता का आता बंद असेल पण गेट बंद आहे. आखे गाड्या लागल्यात ना भरपूर गाड्या लागल्यात. फुल स्टार्टिंग पासूनच झाले एंट्री. आम्ही कंकेश्वर पाटील आलो हे लोक चोंडीवरून मधून आले त्याच्यामुळे हे आतमध्ये
बघा इकडपासून पूर्ण क्राऊड आहे, फुल फुल गाड्या लागल्या बघा, फुल सगळीकडे. त्याच्यामुळे आम्ही थोडी गाडी इकडे आपलं पुढे नको, पुढे दिसतंय गर्दी. परत अडकलो ना तर तेव्हासारखं निघताना बाहेरच्या बाहेर गाडी असली म्हणजे बाहेरच्या बाहेर जायचं, परत आतमध्ये असली ना तर परत 2-1 तास त्या गर्दीमध्ये जातात. चलो या ना बघूया फोन केला आम्ही, यांची वाट बघत थांबलो इकडे. आम्हाला वाटलं इकडून आमच्या पाठोपाठ येतात काय ते, हे लोक आले मधून. ते फोन केला आम्ही तेव्हा सांगितलं इथून येतो. गाड्या बघा पूर्ण इकडपासून लागल्या, फुल गर्दी आहे. हे बघा दोन्ही साईडला सगळ्यांच्या घरांच्या इकडे पार्किंग आहे आणि बाहेरचा रस्ता पण पॅक आहे पूर्ण. इकडून क्राऊड चेक करा, पॉवरफुल आहे. अजून उजेडात गेलो का प्रॉपर दिसत आहे बघा. चला घरी चाललेत, यात्रा भरले रे पॉवरफुल. वाटेला क्राऊड नसेल, क्राऊड भरपूर. आणि इथे कसं होतं माहिती काय, या दोन्ही साईडनी जागा अशी कमी आहे, मधून सरळ रस्ता आहे, त्याच्यामुळे अजून गर्दी वाटते. पण गर्दी आहे, वाटते ना, आहे भरपूर गर्दी आहे. येताना इकडे खाली पहिले सरळ जाऊया एकदम शेवटपर्यंत. मध्ये मध्ये आहे ना तिथं क्राऊड कमी आहे, जवळ जवळ आले ना सगळं परत गर्दी वाढते. एक टाइमची आठवण होते ना, एक टाइमला ते खतरनाक. जेव्हा आलो इथे पोहोचलो जेवण झालो होतो, फक्त तर कोणच नाही, सगळे गाड्या. बरोबर रेल्वेच्या ट्रॅक पर्यंत पोहोचलो, चालत झालो. आलो शेवटला. बाहेर कसं होतंय, बाहेरच्या बाहेर सगळी जवळ दुकान आहेत ना, त्याच्यामुळे तो सगळ्या जाणारा रिटर्नचा क्राऊड तिथे भरपूर जमतोय. त्याच्यामुळे असं होतंय बाहेरून भरपूर भरले, पण आतमध्ये आहे, ओपन आहे सगळ्या गोष्टी. एवढं पण नाही, मध्ये मध्ये स्पेस आहे बघा. इकडे पोहोचलो, एवढी माणसं बोरं घेऊन आले. ब्लॉग मध्ये पण पाहिजे, स्वतः आम्ही भेटलेलो आहोत, स्वतः डायरेक्ट. एवढी मोठी नाही, मला नको नको रे. तू बोलशील का आहे का टेस्ट मस्त. पुढे गेलो, जा याला पण घेऊन पाठवून ठेव आमचं परत. आता कुठंच नाही काढायचा, बस जाम काढले. अरे किती लोक काढतात तिकडे टॅटू, काय मला कळतच नाही. काढणार शांत शांत रे. जे केबल येतो ना चार्जिंगची, ती चांगली वाटतं केबल. एक ना बरेच घेतो, 2-3 घेतो. काय होईल कमी का काय नाही बघा बाकला केबल. हे जे मोबाईलच्या चार्जरला लागतात ना केबलला, ते कमी होतील काय नाही. मग जाऊ दे, चला. कमी नाही मग आम्ही कोण कोण जाणार आहे, उद्या जाणार. कमी कर, बरोबर आहे. याला उद्या दिवस बाकी आहे ना, त्यामुळे तो नाही बोलते. बघा शेवटपर्यंत आता पोहोचलो इथे, बरोबर समोर. कुठले हॉटेलचा ब्लॉग करायचा आहे केसरीला. पैसे किती काय चालच पडो पाया पडून हा मध्ये आम्ही पण इथपर्यंत झालोय. चार्ज सांग तुझं, मी कॉन्टॅक्ट. अरे ब्लॉग पेक्षा आहे ना, त्यांना आपण त्यांचा तो व्हिडिओ देऊ प्रॉपर करून, तो तेवढा रीलला टाकला. ब्लॉग पाहिजे, पुन्हा ब्लॉग पाहिजे मोठा ब्लॉग बनवू. आम्ही आज चाललो इकडे गेलो, कुठेतरी जाऊ आम्ही. अरे बघा इथं शेवटपर्यंत आलो होतो. इथून पाया पडतोय, कारण आता वरती जात ना, वरती जर गेलो ना
तर परत येईपर्यंत अजून जायला 1-1.5 तास जास्त आहे. परत रिटर्न तेवढं उतरायला लागेल. परत जातो आणि इथून चेक करायचं पूर्ण सगळे लाईट दिसतंय प्रॉपर. पूर्ण वरती आलो टॉपला. बरेच जण चाललेत पण वरती आणि येतात पण अजून खालून. बाकी इथूनच पाय पण रिटर्न आहेत. तो बोलतोय कुठला तरी ब्लॉग आहे पण ते करायचं आहे. मी बोललो नाही. कसं होतं माहितीये का, कुठल्या गोष्टी स्पेसिफिकेशन नाही, पण लोक कसं आहे, आपण ब्लॉग जर बनवतोय ना तर लोक आपल्याला बघायला किंवा आपला जो कंटेंट आहे डेली ब्लॉग, ट्रॅव्हलिंग, ह्या आपला जो कंटेंट आहे लाईफस्टाईल, ते बघण्यासाठी लोक आली पाहिजेत. ते कोणाची ऍडव्हर्टाईज आपण हे करू शकत नाही. जर तेच बोललो शॉर्ट्स वगैरे पाहिजे असेल तर आपल्या दुसऱ्या ज्या आहे आपण बनवून देऊ शकतो. पण ऍडव्हर्टाईज करणं मला नाही ते कोणतं पडत. कुठे गेलो, एखादी गोष्ट आवडली, दाखवणं गोष्ट वेगळी आहे. ते बघायसाठी जर लोक आली ना तर आपल्याला बघण्यासाठी कोण येणार नाही. त्याच्यामुळे ते काय करत नसतो आपण. नको ते व्हिडिओ तू सिद्धू पाहिजे आमचा व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ नको काढू. तुला 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 पहिला टाकणार. हे कसं काय मग ते बघ कसे आहेत तुझे. तू का असा डोळे लाल नाही बघू दे. दर्शन घ्यायला बघू चैतन्याच्या आमचे असे माणसं आहेत ना, एक भेटतात जबरदस्त. हा माहिती नव्हता आलाय, ते पाठवतच आमच्या. स्पॉन्सर बघताय किती द्यायचे ते. मोरे बोल एकदा, बोल ओमकार सारखा बोल व्हिडिओ मध्ये. स्पॉन्सर आहे म्हणून. 4 ना, हे 4 बनव. किती वेळ जाईल? 3 मिनिट. कसं आहे म्हणजे मी चपाती खाऊ नये. ए जास्त भरून घे सांग म्हणत. जास्त भरून द्याल सांग. आमचा आला, याचा आला. मयुरेशला चिकन जास्त पाहिजे बाबा दे. आता हा मयुरेश गेलो जास्त आहे तो. कडक भरला बघ त्यांनी पण. हा दे याला दे बाबा, कडकला दे. बघा सगळे फुल काय झालं खाऊन घेतो. कसं होतं क्राऊड आहे ना इकडे. परत हाय कमी मध्ये येतात जातात. आता एक राऊंड झाला, इथपर्यंत आलो वरपर्यंत. तर खाऊन घेऊ आणि रिटर्न डायरेक्ट आता खाली उतरू. खाली जरा पाळण्यांजवळ जाऊ आणि मग जाऊया घरी. बाकी काय झालंच. इथे बाहेर आलो ना की गणपतीचं मंदिर पण आहे इकडं. चलो अरे कुठं लागली. आता आमचं तर आटपलं सगळं. कारण आता कसं आहे जरा फिरलो एक तासभर. आता निघूया जवळपास 7:45 तासभर जास्त आलोय. त्याच्यामध्ये जास्त वेळ काय नाही पण आहे. आणि इकडे आहे ना पाळणा वगैरे सगळा छोटा आहे बघा या साईडला. आणि हा एक क्रॉसवाला. आणि फक्त एक बेल्टच होत आहे, बाकी जास्त काय नाही. बाकी सगळे दुकानात लाईन पर्यंत शेवटपर्यंत. तर चालू आहे घरी. बाकी तर माहिती नाही. बघूया तिथं बाहेर निघापर्यंत काय होतंय. आज डायरेक्ट घर सुरू. तो पण चांगला वाटत होता. कुठला हा प्रिंटिंग वाला आहे तो स्टारबक्सचा पण चांगला आहे. हा पण चांगला आहे प्रिंटिंग वाला. हा पण चांगला आहे ब्ल्यू वाला स्टारबक्स. तो ब्ल्यू ब्ल्यू पेन आहे तो एक. हा ब्लॅक वाला पण चांगला वाटतो. हा हा समोरचा प्रिंटिंग वाला पण मस्त आहे. हा चांगला आहे. बघा इकडे गाडी लावलेली. आता आलो रिटर्न. आता इथून चाललोय घरीच. बाकी काय तर नाही. आता ह्यांचं बघू काय जेवायचं की नाही. कारण आपण तर जेवलोय आणि काहीसाठी घेतलेली. कारण तिने मागाशी दुपारी फोन केलता ना. त्यांनी मगाशी फोन केलता ना दुपारी. तेव्हा त्यांनी सांगितलेलं सुतरपेनी घेऊन. ठीक आहे घेऊन येतो. तर बाकी आटपलं. इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये यासाठी बाय.